श्री माधो सिंगजी जयपूर संस्थानचे राजे त्यांची पेंटिंग काढलेली आहे. यांचं काही नाव नाही आहे तिथे. श्री ईश्वर सिंह जी जयपूर संस्थानचे राजे यांची पेंटिंग. रुक्मिणी स्वयंवर पण ते वाचतो ना आता ते त्याच्यामधले इमॅजिनेशन करून पेंटिंग काढलेली. रावा घेतलेली स्त्री. रावा म्हणजे पोपट. उत्तर मुघल शैलीतील दखनी आविष्कार. पोपट धरून म्हणजे पक्षी वगैरे त्यांचं काय म्हणतात ते पक्ष्यांवरचं प्रेम वगैरे त्यांनी त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे पेंटिंग मध्ये. राजश्रीचा शृंगार मेकअप करतानाचा फोटो येतो. शृंगार करताना युवतीचा. फुल घेतलेली युवती. वेगवेगळ्या पोज मधले फोटो म्हणजे इन शॉर्ट आपल्या भाषेत. 18व्या शतकाच्या अखेरीस. श्रीपत प्रतिमा. तरुण स्त्रीची प्रतिमा. यंग लेडी. श्री प्रतिमा म्हणजे चषकधारी श्री. हातामध्ये कप घेतलेली स्त्री. मालाधारी स्त्री जप करताना काढलेला आहे स्त्रीचा फोटो त्यांनी. चषकधारी स्त्री म्हणजे कप धरून तिचा काढलेली पेंटिंग. लेडी विथ वाईन कप. इकडच्या साईडला राम सीता दखनी शैली इमॅजिनेशन करून काढलेले राम सीता पेंटिंग. योगिनी 18व्या शतकाच्या अखेर काढली गेलेली ही पेंटिंग. मूर्छित योगी 18व्या शतकाच्या अखेरीस बेशुद्ध पडलेल्या अवस्थेमधील योगिनीचं चित्र काढलेलं आहे. त्या काळात असं ते योगिनी वगैरे साधू संन्यासी ह्या लोकांना खूप महत्व असायचं ना, मग त्यांना इमॅजिनेशन करून काढलेली पेंटिंग आहेत त्या. पेशवेकालीन भित्तिचित्र आहे. गणपती बाप्पा. नायिका 18व्या शतकाच्या अखेर. सुस्नाच यवना. लेडी बाथिंग आंघोळ करतानाचा फोटो आहे. लेडीचं इमॅजिनेशन करून काढलेलं. झरोका चित्रे म्हणतात यांना. असं वाटतं की आपण खिडकीमध्ये पाहतोय खिडकीच्या याच्यामध्ये काढलेले.